तर बिनविरोध निवडून आलेल्या 66 उमेदवारांविरोधात मनसेनं मुंबई हायकोर्टात धाव घेतली। राजकीय दबावामुळे अनेक उमेदवारांची माघार घेतल्याचा आरोप मनसेनं केलाय। काही उमेदवारांना पैशाचा आमिष दाखवल्याचा मनसेचा आरोप आहे। या संदर्भातील सर्व पुरावे मनसे कोर्टात सादर करणार आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह राज्यात महायुतीचे 66 उमेदवार निवडून आलेत। चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे। कारण अशा प्रकारे जर निकाल लागायला लागले तर याच्या आधी मतदार विकत घेतला जात होता, आता उमेदवार विकत घेतला जातोय। आम्ही प्रूफ देतोय की एक उमेदवार स्वतः DCMच्या घरी जातोय, एंट्री करून जातोय, एक पोलिसवाला त्याला घेऊन जातोय आणि त्याच्यानंतर तिथून निघून तो जर फॉर्म पाठी घेत असेल तर मग एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्याला AB फॉर्म दिल्याच्या नंतर अशा प्रकारची जर घटना घडणार असेल तर ती चुकीची घटना आहे। या संपूर्ण निकालाच्या विरोधात हायकोर्टाने स्वतः लक्ष द्यावं अशी आमची आज मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही हायकोर्टात आलेलो आहोत।